नमस्कार मित्रांनो. शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. MPSC राज्यसेवा पूर्व 2021च्या प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये आपण भेटलेलो आहोत. भारतीय अर्थव्यवस्था या विषयाची प्रश्न आपण चर्चा करणार आहोत. शिवाय अकॅडमीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल प्ले स्टोअरमध्ये, अँड्रॉईड मोबाईल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ते डाउनलोड करावं आणि फ्री मटेरियलचा त्यामध्ये सेक्शन आहे, त्या सेक्शनवर क्लिक करून तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यावी ही नम्र विनंती आणि वेगवेगळे कोर्स जे त्यामध्ये आहेत ते एक्सप्लोअर करावे ही नम्र विनंती. सुरू करूया आजच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाला. 2021चा अर्थशास्त्रासाठीचा पहिला प्रश्न होता. नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. म्हणजे तुम्हाला मला या ठिकाणी काय दिलेले आहे, नीती आयोगाचा जो 3 वर्षाचा आराखडा आहे 17 ते 20च्या संदर्भात, त्याच्या संदर्भात कोणती उद्दिष्ट आहेत हे विचारलेलं आहे. आता या प्रत्येकामध्ये 2022पर्यंतचं उद्दिष्ट आहे. मात्र जी 75 उद्दिष्ट डिक्लेअर केलेली होती, प्रमुख 75 उद्दिष्ट जी डिक्लेअर केलेली होती, या 75मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला दिसेल की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे आणि प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे हे त्यामध्ये उद्दिष्ट होते. मात्र प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे हे काही या ठिकाणी उद्दिष्ट नव्हतं. म्हणून सी रॉंग झालं. उद्दिष्ट नाही तर आहेत विचारलेले. ए आणि बी हे दोघंही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर येत आहे. आता हा प्रश्न कशाच्यामध्ये येतो, तर हा प्रश्न येतो फॅक्च्युअल डेटामध्ये. येतं लक्षात, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये. कारण की ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीतच असली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॉन्सेप्ट वगैरे डील करत नाही. ठीक आहे. आणि प्रमुख मुद्द्यांमध्ये अशा प्रकारचे जे नीती आयोगाचा वगैरे अहवाल आहे हे आपले ओव्हरव्ह्यू असलेच पाहिजे, कारण की तो आपल्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात कोणती विधाने अयोग्य आहेत? काय विचारलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी? अयोग्य म्हणजे चुकीचे. येतं लक्षात? रॉंग येतं लक्षात. आता बघा, हे आता कशाबद्दल, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे NNP, नेट नॅशनल प्रॉडक्टबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. कशाबद्दल विचारलेलं आहे? NNP बद्दल विचारलेलं आहे. आता NNPसाठी काय काय माहीत असणं गरजेचं आहे? GDP, GNP, मग येतो तुमचा NNP. GDP नंतर GNP, GNP नंतर NNP. असे जर व्यवस्थित तुम्ही सिक्वल पाठ केलेली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं थोडक्यात लवकर उत्तर देता येईल. सांगण्याचं तात्पर्य हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. तर यामध्ये कसं असतं, NNPमध्ये, तर NNPमध्ये GNP मायनस घसारा, डेप्रिसिएशन, कॅपिटल डेप्रिसिएशन हे त्याचं फॉर्म्युलेशन आहे. ठीक आहे. आणि म्हणून GNPचा समावेश आहे. म्हणजे त्यामध्ये विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य आहे. परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. हो, कारण की विदेशातून जे उत्पन्न कमावून येतं ते पण तुम्हाला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते म्हटलेलं आहे. आपण जर इथं दाखवतेला यस म्हटलेलं आहे तर ते असते असलं पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर बी चुकीचं आहे. याला निव्वळ उत्पन्न का म्हणतात? कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट होते. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं की NNP बरोबर GNP मायनस घसारा. तर वजावट होते का? तर हो. कोणत्या ह्याच्यातून? सकल राष्ट्रीय उत्पन्नातून. आता तुम्ही त्याला GNP म्हणा किंवा GNI म्हणा. येतं लक्षात? मग ज्या वेळेला आता आपल्याला हे सूत्रातून स्पष्ट होतं की सी पण मुद्दा आपला बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतं चुकीचं आहे असं विचारलेलं आहे ना मित्रांनो. आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणतं चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. म्हणून बी चुकीचं आहे. म्हणून पर्याय तुमचा बी यायला असायला हवा होता. मात्र लक्षात घ्या, दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये आयोगाने काय केलं? हा प्रश्न रद्द केलेला आहे. कारण त्याचं मला प्रथमदर्शनी असं आढळलं की विशिष्ट आर्थिक वर्षात, येतं लक्षात, आर्थिक वर्ष तिथपर्यंत ठीक होतं. मात्र विशिष्ट आर्थिक वर्ष म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक इयरच या ठिकाणी विचारात घेतलं जातं का? तर नाही. बेस इयरप्रमाणे
म्हणून कदाचित या प्रश्नाला या ठिकाणी या शब्दामुळे रद्द करण्यात आलेलं असावं. ओके, बाकी यामध्ये मला कोणतीही त्रुटी दिसत नाही. ठीक आहे. पुढचा मुद्दा, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? काय खरे आहे म्हणजे कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. लोकसंख्या वाढते आहे, मात्र वाढीचा दर कसा होतोय? घसरतोय. म्हणजे हे विधान कसं वृद्धी दराबद्दल आहे आणि वृद्धी दर घसरतो आहे, तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. चला वळूया. लोकसंख्येत तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. तर हो, येतं लक्षात. मी आता तुम्हाला एक थ्रेड दाखवतो त्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात समजेल पटकन एका ग्राफवरून. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जी ग्रीन लाईन आहे ती यूथ आहे आणि जी येलोइश लाईन आहे ती एल्डर आहे. म्हणजे या ठिकाणी 2016 पासून तुम्ही बघू शकतात ग्राफ डिक्लाइन झालेला दिसतो यूथचा. 27.9 नंतर 2021ला 27.2, नंतर 25.8, नंतर 24.1, 2031 पर्यंत. म्हणजे काय होतं आहे, किंवा काय ट्रेंड दिसतोय आपल्याला? तर आपल्याला ट्रेंड दिसतो आहे की तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून दुसरं पण विधान बरोबर आणि तुमचा योग्य पर्याय आहे ए आणि बी दोन्ही बरोबर, कारण की त्यांनी आपल्याला खरा पर्याय निवडायला सांगितला आहे. या ठिकाणी तुम्हाला काय शब्द वापरलेला आहे, शब्द व्यवस्थित फोकस झाला पाहिजे. येते लक्षात? लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला या शब्दांचे अर्थ ज्या वेळेला कळतील त्यावेळेला तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत सहजगत्या पोहोचता येऊ शकतं. पुढचा प्रश्न, पेन्शन संदर्भात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केलेली आहे? आता कामगारांचं क्षेत्र दिलेलं आहे. बांधकाम मजूर, दृकश्राव्य कामगार, मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आणि वरीलपैकी ती नाही. आता थोड्या वेळाकरता हा पर्याय बाजूला ठेवा. आता उरलेले जे आहे ते कोणते आहे? असंघटित कामगार, कर्मचारी. काय विचारलं? तर विचारलं कोणत्या कामगारांसाठी. इथं कामगार हा शब्द या तिघांमध्येही आहे. म्हणजे कोण? वर्कर. इथं कुठंही एम्प्लॉई हा शब्द नाही, म्हणजे कर्मचारी हा शब्द नाही, म्हणजे हा असंघटित कामगारांसाठी आहे आणि तिघही याच्यामध्ये ते बसतात. म्हणून तुमचं माझं उत्तर वरीलपैकी तीनही हे योग्य आहे. कशाकरता? नावातच आहे श्रमयोगी मानधन योजना आहे. मानधन येते लक्षात? ही एक प्रकारची पेन्शन स्कीम आहे. मानधन आहे, कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, पेमेंट और सॅलरी मिळते, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मानधन हे कोणाला योजनेतून देण्यात येत आहे पेन्शनच्या माध्यमातून? तर असंघटित कामगारांना. आणि कामगार हे शब्द तुम्हाला तिन्ही पर्यायामध्ये आहे, म्हणून वरूनपैकी तीनही हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणते विधान बरोबर आहे निवडायचं आहे? पहिल्यांदा क्लिअर केलं काय शोधायचं आहे. त्याच्यानंतर 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार म्हणजे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार मानवी भांडवल निर्देशांक ह्युमन कॅपिटल इंडेक्स कोणता? SCI मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढींच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केला जातो. जेवढं तुमचं मानवी भांडवल असेल तेवढी तुमची भविष्यामध्ये काय असेल? जे श्रमिक वर्ग असेल, एकूण भांडवलापैकी जेवढा श्रमिक मजूर वर्ग असेल तेवढ्या प्रमाणात तुमची काय असेल? उत्पादकता. म्हणजे ही तुमची इनडायरेक्टली काय झाली? प्रोडक्टिव्हिटी. उत्पादकता म्हणजे मग ते तुम्ही कसं वापरता यावर तुमचं प्रोडक्शन अवलंबून असेल. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे इट जस्ट अ कपॅसिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? इट जस्ट अ कपॅसिटी. ओके. आणि प्रोडक्टिव्हिटीबद्दल बोललेले आहे. ज्या प्रमाणात तुमच्याकडे मानवी भांडवल असेल त्या प्रमाणात पुढील कालखंडात पुढील पिढ्यांमध्ये ते उत्पादकते संदर्भात सूचित करतात का? तर हो, अगदी बरोबर.
आणि हा जो पर्टिक्युलरली SCI निर्देशांक आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स आहे, याचं मेजरमेंट जे आहे ते 0 ते 1च्या दरम्यान असतं का? तर हो. म्हणजे आता तुम्हाला कॉन्सेप्ट तर माहीत पाहिजेच पाहिजे. येतं लक्षात? मानवी भांडवल म्हणजे काय, ते कमी झालं तर काय होतं, जास्त झालं तर काय होतं, त्याचा पर्याप्त वापर करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय स्किल डेव्हलप केले पाहिजे, कोणत्या कोणत्या टप्प्यांमध्ये सुधारणा आलं पाहिजे, या कॉन्सेप्टचा भाग आहे. मात्र ज्या वेळेला दुसऱ्या विधानासारखी विधानं येतात की मानवी भांडवल निर्देशांक 0 ते 1 दरम्यान, आता हा तुमचा तो निर्देशांक जर अभ्यासलेला तुम्ही असेल तर हा फॅक्च्युअल पार्ट आहे. फॅक्च्युअल पार्ट कसला? इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे किंवा माहीत असणं अपेक्षित आहे. आणि हे दोघंही विधानं बरोबर आहेत, म्हणून तुमचं माझं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 A आणि B दोन्हीही बरोबर. 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख व मोजमाप करता येण्यायोग्य म्हणजे मॉनिटरेबल 27 लक्ष्यांचे उद्दिष्ट किती मुख्य गटात विभागले गेलेले आहे? म्हणजे जे 27 टार्गेट्स आहेत, 27 काय आहेत? लक्ष म्हणजे टार्गेट्स. आणि त्या टार्गेट्सला किती ग्रुप्समध्ये विभागलेलं आहे, किती गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे? तर ते 6 गटांमध्ये विभागलेलं आहे. येतं लक्षात? हा त्यामागचा भाग आहे आणि हा पण एक फॅक्च्युअल कॉन्टेंटमध्ये येईल. कोणता कॉन्टेंट आहे हा? एक प्रकारचा फॅक्च्युअल कॉन्टेंट आहे. ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे, इन्फॉर्मेशन. येते लक्षात? चला पुढं. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? आता पहिल्यांदा तर प्रश्न आणि प्रश्नातले शब्द मी तुम्हाला सांगितलं की हेच बघायचं, उत्तर काय आहे ते सोडून द्यायचं. ते नंतर माहिती असेल तर येणार आहे, नाही तर काही लॉजिक वापरावं लागणार आहे, त्याबद्दल भाग नाही. प्रश्नात काय शब्द आहे? नागरी नियोजन आणि प्राचीन वारशांचे जतन हा उद्देश समोर ठेवून खालीलपैकी कोणती योजना आहे? आता स्मार्ट सिटी कार्यक्रम तर प्राचीन वारशांचं जतन नाही करायचं आहे, ती फक्त एक नगर विकास रचना आहे, त्याच्यामुळे हे गायब झालं. स्वच्छ भारत अभियान काही प्राचीन वारशांचं जतन करण्यासाठी नाही आहे. नागरी नियोजनामधला कदाचित एक भाग येऊ शकतो, मात्र त्याच्यासाठी स्वतंत्र योजना स्वच्छ भारत मिशनच एक स्वतंत्र मिशन आहे, त्याच्यामुळे हा भाग नाही. अटल मिशन जे आहे ते एज्युकेशन, लॅब ट्रिकरिंग वगैरे याच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळे याच्यात नाही. प्राचीन वारशांचं जतन असणाऱ्या या उपलब्ध 3 पर्यायांपैकी एकही दिसला नाही. मग तुम्हाला हृदयबद्दल माहिती असो अगर नसो, हे तुमचं उत्तर आहे. कशावरून गेलो? प्रश्नातले शब्द. पण ते पण आपण अगदी ठोकताळे वापरून चेक करत आहोत. येते लक्षात? चला पुढं. राष्ट्रीय सोलर मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले. आता नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, येते लक्षात? याच्या अंतर्गत 2010 मध्ये सोलर मिशन सुरू करण्यात आलं, तर याचं उत्तर आहे हो, हे विधान बरोबर आहे. 100 गिगावॅट किंवा 1,00,000 मेगावॅट, तुम्ही काहीही म्हणू शकतात, 2021-22 पर्यंत वीज निर्मिती करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्यासमोर आता एक टॉपिक आहे, म्हणजे आता विशेष करून राज्यसेवेचा सिलेबस हा आणि विशेष करून अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था याचा अभ्यासक्रम तुमचा गट ब आणि क पासून पूर्णपणे वेगळा आहे. ठीक आहे. राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक शब्द जो दिलेला आहे त्या प्रत्येक शब्दाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरच प्रश्न आहेत. आता हा जो प्रश्न आहे जो तुम्हाला मला विचारला गेलेला आहे, हा शाश्वत विकासासाठी विचारलेला आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आलं लक्षात? आणि हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं असल्यामुळे तुम्हाला त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल अशा प्रकारच्या मुद्द्यांवर, कार्यक्रमांवर, मिशन्सवर, प्रोजेक्ट्सवर, सरकारच्या ध्येय धोरणांवर प्रश्न विचारलेच जातील. किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर घेतलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न तुम्हाला रिप्लिकेट होत आहेत, रिफ्लेक्ट होत आहेत क्वेश्चन्स पेपरमध्ये. त्याच्यामुळे काय अभ्यास करायचा हा प्रश्नच असू शकत नाही. अभ्यासक्रमामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांवर जे जे तुम्हाला माहिती भूतकाळात आयोगाने क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये विचारलेली आहे तो तुम्हाला मला करून जावीच लागेल परीक्षेसाठी. त्याच्यामुळे काय अभ्यास करावा हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. आणि दोघंही विधाने या संदर्भात बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 A आणि B दोघंही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढीलपैकी
याचा किंवा यांचा सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही. येतं लक्षात? मग प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणं हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचं उद्दिष्ट होतं का? हो. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणं. आता समानतेस प्रोत्साहन देणं, इक्वॅलिटी असं नाही म्हटलेलं आहे तिथं एम्पॉवरमेंट म्हटलेलं आहे, सक्षमीकरण म्हटलेलं आहे. येतं लक्षात? तरी पण ते मिळतं जुळतं आहे म्हणून त्याला हो म्हणावं लागेल. अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणं म्हणजे इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट. तर इन्फॅन्ट नाही म्हटलेलं आहे तिथं, बालमृत्यू हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे चाइल्ड डेथ कमी करायची आहे. त्याच्यामुळे हे क्रॉस झालं. पर्यावरणीय शाश्वतता सुरक्षित करणे. येतं लक्षात? म्हणजे त्याला काय म्हणता येईल तुम्हाला? इन्श्युअर करणे. येतं लक्षात? त्याची खात्री बाळगणे, तिला ॲश्युरिटी देणे. तर हो, हे आहे. म्हणजे सी सोडलं तर ए बी डी हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे आणि निवडायचं काय? चुकीचं. मग चुकीचं आहे सी. येतं लक्षात? चला पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चा ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहेत, म्हणजे बरोबर आहेत? कोणते शोधायचे आहे? बरोबर. ओके. मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीमध्ये प्राथमिक माध्यमिक शाळांच्या पातळीवरील गळती 30% खाली आणणे, जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यूदर 20% कमी करणे किंवा खाली आणणे, जन्माच्या वेळेच्या माता मृत्यू दर लाखामागे 100% खाली आणणे, जन्ममृत्यू विवाह गरोदर याच्या संदर्भातल्या नोंदी 100% साध्य करणे. आता हे साधं सोपं आहे की सगळ्या नोंदी गरोदरपणाच्या असतील किंवा जन्ममृत्यू झाल्याच पाहिजे, ही आकडेवारी सरकारला उपलब्धच असली पाहिजे. डी तर कन्फर्म आहे, योग्यच विचारलेलं आहे, बरोबर विचार. डी तर कन्फर्मच आहे. आणि डी किती ऑप्शनमध्ये आहे? डी फक्त 2 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे तुम्ही इथं 2 ऑप्शन उडवून टाकले, उरले तुमचे 2 ऑप्शन, 2 आणि 4. येतं लक्षात? आता याच्यामध्ये आयोगाने गडबड केलेली आहे की वरची जी आकडेवारी आहे की प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील गळतीचं प्रमाण 20% कमी करणं होतं आणि अर्भक मृत्यूदर 30% खाली आणणं होतं. हे त्यांनी आकडेवारी खालची वरची आणि वरची खाली करून टाकली. येतं लक्षात? म्हणून सी आणि डी ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, कारण की ही दोघी तर चुकली, यांची आकडेवारी खाली वरती करून टाकली. आणि 100% खाली आणणे आणि 100%पर्यंत साध्य करणे, याच्यामध्ये डी बद्दल जो आपण खेळ खेळणार होतो त्यामध्ये आपण अगदी उत्तराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. फॅक्ट्स अँड फिगर पाठ करा किंवा अशा प्रकारचे लॉजिक वारंवार वापरून डेव्हलप करा. चॉईस इज युअर्स. असं निरीक्षणात आलं आहे की, कसं निरीक्षणात आलेलं आहे तर विधान ए, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धी याच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो. अगदी बरोबर. तुम्हाला जर आर्थिक वृद्धी करायची असेल तर तुम्ही किती नैसर्गिक साधन संपत्ती वापरता आहात याचा तुम्हाला थोडा वेळ विचार बाजूला ठेवावा लागेल. त्याच्या वापरातून किती प्रदूषण होतं आहे याचा काही वेळ विचार बाजूला ठेवावा लागेल. आणि हे जर बाजूला ठेवले तर तुमचं पर्यावरणाची शाश्वतता धोक्यात येते. म्हणून हा संघर्ष होत नाही का? तर होतो. विधान ए अगदी बरोबर आहे. मग जिथं संघर्ष असतो तिथंच विरोध असतो, किंवा जिथं विरोध असतो त्याच्यामुळेच तर संघर्ष, जिथं विरोध असतो तिथंच तर संघर्ष निर्माण होतात. आणि त्याचाच विरोधाभासी वाक्य पुढचं आहे, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. हे पण बरोबर आहे. म्हणून ए आणि बी दोनही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. रेरा नियम आणि विकास कायदा या संदर्भात पुढील विधाने लक्षात घेता योग्य विधान किंवा विधाने निवडा. 2016 मध्ये, आता ॲक्च्युली रेरा कायदा काय आहे तर हा रिअल इस्टेटच्या संदर्भात आहे. रिअल इस्टेट हा सब्जेक्ट, हा विषय कॉन्स्टिट्यूशननुसार समवर्ती सूचीमध्ये आहे. आणि या समवर्ती सूचीमध्ये असणाऱ्या या रिअल इस्टेट मुद्द्यावर, विषयावर कायदा करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. तो कधी झाला? 2016ला झाला. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला. रिअल इस्टेटच्या संदर्भात आहे, म्हणजे घरं खरेदी विक्रीच्या हितसंदर्भासाठी आहे. बरोबर. त्यावेळेला 370 कलम
रद्द झालेला नव्हता म्हणून हा जम्मू काश्मीरमध्ये हा लागू नव्हता, हे पण बरोबर. सर्व विधानं बरोबर आली म्हणून वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. म्हणजे 3% ते 6%च्या आसपास. येतं लक्षात. जी जो इन्फ्लेशन रेट असतो तो डेव्हलपमेंट करता पोषक असतो असं मानलं जातं. येतं लक्षात. मग त्या संदर्भात आपल्याला ए विधान बरोबर आहे. बी विधान काय सांगतं? बी विधान आपल्याला सांगतं चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. आता चलनवाढ जर झाली तर पैशाचं मूल्य त्याच्या विरोधात असतं, म्हणजे चलनाचं मूल्य घटतं. चलनाचं मूल्य काय असतं? घटत. हा विरोधाभासी संबंध आहे चलनवाढ आणि पैशाचे मूल्य. म्हणून हे वाढतं का? तर नाही वाढत, म्हणून बी चुकीचं. आता ए हे ऑप्शन कुठं कुठं आहे? ए ऑप्शन 1 मध्ये आहे आणि ए ऑप्शन 4 मध्ये आहे, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन तुम्ही कट करू शकता. बी आहे का? तर बी नाही आहे चौथ्या हिच्यामध्ये. येतं लक्षात. ए मध्ये ए फक्त आहे. चलनवाढ ही ऋणकोला फायदा देणार. ऋणको कोण? जो कर्ज घेतो. तर हो, तो कमी दराने चलनाची किंमत असताना कर्ज घेतो आणि त्यावेळेला त्याच्या हातात असतं, त्यावेळेला त्याचा दर जास्त असतो. येतं लक्षात. जास्त किमतीचं चलन घेऊन तो कमी किमतीला तो परतफेड करत असतो, म्हणून हे सी बरोबर आहे. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते का? तर नाही, उलट उत्पन्नातील विषमता काय होते? वाढते, म्हणून डी चुकीचं आहे. म्हणून पर्यायाने तुमच्याकडे कोणते उत्तर बरोबर? ऑप्शन्स बरोबर ए आणि सी, आणि ए आणि सी असणारं चौथं ऑप्शन तुमच्यापाशी आहे. शाश्वत विकास ध्येय म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जिनारो येथे 2015 मध्ये झाली. येतं लक्षात. रिओ दी जिनारो इथे झाली का? तर नाही, या ठिकाणी नाही झालेली आहे ती. ओके. शाश्वत विकासाचे ध्येय म्हणून ती ओळखले जातात का? चला, शाश्वत विकास ध्येयांनी SDG सहस्त्रक उद्देशांची जागा घेतली का? हो. शाश्वत विकास ध्येय 2012 पासून अस्तित्वात आली का? तर नाही. येतं लक्षात. म्हणून तुमच्यापाशी ज्या वेळेला एक फर्म उत्तर उपलब्ध असतं त्यामध्ये तुमच्यापाशी एकच माहिती आहे की शाश्वत विकासाच्या ध्येयांनी सहस्त्रकाच्या विकासाची ध्येयांची जागा घेतली, म्हणजे MDGची जागा SDGने घेतली, हे माहिती आहे. ऑप्शन सी आहे. ऑप्शन सी कशात आहे? एकाच हिच्यात आहे, ऑप्शन नंबर 3. सो या ठिकाणी तुमचं. आता इतर ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतं किंवा बघायला मिळतं आहे की शब्द काय, त्याची थेअरी काय, त्याच्या मागे काय, त्याच्या पुढे काय. पण हे विश्लेषण तुमच्यासमोर अशा पद्धतीने आपण मांडतो आहोत की प्रश्नातले शब्द तुम्हाला उपलब्ध ऑप्शनपर्यंत बोर्ड धरून अलगद कसे घेऊन जाऊ शकतात किंवा जात असतात, हे आयोगाच्याच प्रश्नपत्रिकेमधून आपण पडताळून बघत आहोत. इतर ठिकाणी कसं होत आहे? इतर ठिकाणी होत आहे हा मुद्दा, हे शाश्वत विकास या दिवसापासून लागू झाले, इथे लागू झाले, असे लागू झाले. सोडा ना ते. प्रश्नात काय विचारलेलं आहे त्या भाषेवरून तुम्हाला तुमचं नॉलेज पडतं. तुम्हाला काय येतं याच्याशी आयोगाला काहीच देणं घेणं नाही. आयोगाला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकतात का? दॅट्स इट. एवढाच मुद्दा आहे, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. ओके. पॉज घेऊया या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच. ॲप्लिकेशन शिवाय अकॅडमीचं डाउनलोड करा आणि त्या फ्री मटेरियलचा लाभ घ्या. तसेच उपलब्ध कोर्सेस एक्सप्लोअर करा. आवडले तर नक्की विकत घेण्याबाबत विचार करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्येही ही माहिती शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.